अध्यक्ष आपण काल मेसेज केला होता चेंज करायचा म्हणून, तशी कोणाची काही इच्छा आहे का? जसं आपण पियुष मेरेचं नाव सुचवलं होतं तसं कोणाची काही इच्छा असेल त्यांनी सांगा. आहे का कोणी? पियुष मेरे आपण सांगितलं होतं. आहे का कोणाची इच्छा? अध्यक्ष बनायची कोणाची इच्छा असेल तर ते सांगू शकतात. हां, असं काही नाराजी वगैरे काही नाही आहे. करू का घोषित? ये पियुष. दर 3 वर्षाने आपली इलेक्शन होतील. जसं आज आपण अध्यक्ष आपल्या मंचावर घोषित केलं आहे की 3 वर्षाने असंच एक चेंज होत राहील, नवीन अध्यक्ष तयार होतील. जसं की आपले जुने अध्यक्ष होते आपले विशाल खडसे, त्यांना आपण आता बराच चान्स दिला, त्यांनी चांगली कामगिरी केली. पण आता सगळ्यांची इच्छा होती की बा नवीन अध्यक्ष हवा, म्हणून मी आपला घोषित करतो पियुष मेरे म्हणून. नवीन अध्यक्षाला शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर मला या अध्यक्षाकडून नवीन अध्यक्ष जे झालेले आहे याच्यामध्ये हे स्वतः एकटे न राहता याच्यामध्ये एक बॉडी तयार करण्यात यावी. कमीत कमी 5 ते 8 लोकांची याच्यामध्ये बॉडी असायला हवी. यांनी कोणताही निर्णय हा म्हणजे स्वतः न घेता सगळे मिळून घेण्यात यावं, बरोबर. आणि त्याच्यानंतर जे येणारे जे कामं असेल ते प्रत्येकाला समप्रमाणात वाटण्यात यावे, बरोबर. आणि कोणी याच्यामध्ये मागं राहून जातो, कोणाला कामं मिळून जातात, आणि जे काही नवीन व्यक्ती आहेत ते व्यक्ती काय करतात, कामं तर घेऊन घेतात आणि दुसऱ्यांना देऊन देतात पर्सेंटेज घेऊन. तसं न करता जे लोक कामं करणारे आहे हे कामं त्यांनाच देण्यात यावे अशी मी इच्छा व्यक्त करतो. आता पुढची बॉडी उपाध्यक्ष, सचिव आणि ते 10 सदस्य त्याची नेमणूक करून घे. आणि 33% जेही काम सुबेला राहते ते आपलं निवेदन देऊन प्रत्येक वेळा आपल्याला निवेदन देऊ ते घ्यास लागन आपल्याकडे. 33% सुबेचे जे आरक्षण आहे. आणि डिपार्टमेंट वाईज जसं टेंडर क्लर्क आणि एक्झिक्युटिव्ह जेही आहे कोणती लिस्ट लागन, अध्यक्षाशिवाय उपाध्यक्ष सचिव याच्याशिवाय तुम्ही मॅनेज करू नका. ते आमदाराची असन तर काही वांधा नाही आपल्याला, त्याचे लोक असन त्याचे 10 असन तर आपले 4 जातील. म्हणजे प्रत्येक लिस्टमध्ये सरांना कामं भेटत राहील. आपल्याला फक्त एवढंच आहे की 4 याले दिले ना, हा नेक्स्ट टाइम कडून पुढच्या वेळेस दुसऱ्याला काम भेटल. पण सरांना काम पद्धतशीर रेग्युलर भेटले पाहिजे. तुम्ही निवडून दिलं तर मी माझं काम प्रामाणिकपणे करेल हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.